अंगणवाडी सेविकांचे शोषण थांबवा, BLOचे काम अन्यायकारक, भगवानराव देशमुख यांच्या प्रशासनाविरुद्ध एल्गार, अंगणवाडी सेविकांना SRचा मोबदला द्या. अंगणवाडी 9 जुलै ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अंगणवाडी सेविकांचे शोषण थांबवा, BLO कामाची शक्ती अन्यायकारक, भगवानराव देशमुख यांच्या प्रशासनाविरुद्ध एल्गार. हिंगोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांवर निवडणूक विभागाच्या BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर कामाची बेकायदेशीर सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केला आहे. प्रशासनातील काही शिक्षक आणि अधिकारी थेट अंगणवाडी केंद्रावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे आदेश आहेत असे सांगत सेविकांना धमकावत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील हजारो अंगणवाडी सेविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका संघटनेचे राज्य नेते भगवानराव देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. अंगणवाडी सेविका घाबरून जाणार नाहीत. प्रशासन कलेक्टरच्या सहीचे पत्र दाखवून भीती घालत असेल तर आपल्याकडेही लोकप्रतिनिधी, आमदार आणि मंत्र्याच्या स्वाक्षरीची निवेदने व अधिकृत पत्रे तयार आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांचे पत्र दाखवले तर आपणही मंत्र्याचे पत्र त्यांच्या तोंडावर दाखवू असे भगवानराव देशमुख यांनी ठणकावून सांगितले. एकच जिद्द, शक्ती बंद करा अशी घोषणा देत संघटनेने राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोणत्याही सेविकेने दमदाटीला किंवा वरिष्ठांच्या दबावाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणी BLO कामासाठी जबरदस्ती करत असेल, नोकरीवरून काढण्याची धमकी देत असेल तर त्यांचा कडाडून विरोध करावा आणि तात्काळ तालुक्यातील किंवा जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत. ही प्रशासकीय हुकुमशाही आम्ही कदापि चालू देणार नाही. अंगणवाडी सेविका शासनाच्या अत्यावश्यक सेवेचा भाग आहे. त्यांना वेठबिगार समजण्याची चूक करू नये. सर्व भगिनींनो, आता आक्रमक व्हा, एकत्र या आणि आपल्यावरील हा अन्याय मोडून काढा असे आवाहन करून भगवानराव देशमुख यांनी राज्यव्यापी संघर्षाची हाक दिली आहे. या प्रश्नावर लवकरच मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.